नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे कीर्तन कसे करावे. कीर्तन करण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागतं तर त्याची माहिती आज आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच संस्थान आहेत. आळंदीमध्ये संस्थान आहेत, भगवानगडावरती संस्थान आहे, पैठणला आहे, पंढरपूरला आहे, बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे आणखी बरेच संस्थान आहेत. तिथं पण कीर्तन शिकवण्यासाठी मुलांना तयार केले जाते. तर कीर्तनासाठी आपल्याला सुरुवातीला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे तिचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा आहे, त्या गाथेमधले अभंग आपल्याला पाठ करावा लागतो. आणि ते आपण पूर्ण शिकल्यानंतर किंवा शिक्षण चालू असताना काही काही मुलं कीर्तन करताना आढळून येतात. काही महाराज लोक अशी महाराज मंडळी आढळून येतात. तर आपण कीर्तन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक अभंग घ्यावा लागतो, अभंग निवडावा लागतो. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जय जय रामकृष्ण हरी म्हणावं लागतं. त्याच्यानंतर रूप पाहता, सुंदर ते ध्यान, जय जय विठ्ठल रुक्माई, पंचपदी झाल्यानंतर मग आपण कीर्तनाला सुरुवात करतो. कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला अभंग घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण अभंग घेतला, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती, अनाथ अपराधी पतिता गळा, परी पाया वेगळा नका करू, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षणा. असा हा आपण छान अभंग घेतला तुकाराम महाराजाचा की त्याच्यावरती पहिलं प्रमाण जास्त, गायक चाल म्हणतात त्या म्हणजे हे करतात, चाल म्हणतात, गायक गातात. त्यानंतर आपल्याला त्या प्रमाणाचं तुकाराम महाराजांनी काय संदेश दिला आहे, त्याच्यातून काय बोध दिला आहे ते आपल्याला सांगायचं, म्हणजे कीर्तनकार सांगतात. त्यानंतर दुसरे चरण, तिसरे चरण, चौथ्या चरणाला भैरवी चालामध्ये म्हटलं जातं. नंतर मग आरती वगैरे होते तुकाराम महाराज ज्ञानेश्वरीची आणि कीर्तन संपलं जातं. अशा पद्धतीने कीर्तन हे संस्थानामध्ये शिकवलं जातं. तर यामध्ये बरेच संस्थान आहेत, तुम्हाला पण माहिती असतील. आळंदी आपलं तीर्थक्षेत्र खूप मोठं आहे. या ठिकाणी बऱ्याच मुलांना शिक्षण दिलं जातं वारकरी संप्रदायाचं. यामध्ये त्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास दिला जातो. काही मुलांना गायनाचा अभ्यास दिला जातो, काहींना पखवाद वाजवण्यासाठी तयार केलं जातं. अशा पद्धतीने संगीतामध्ये कीर्तनाचा खूप मोठा असा व्यूह आहे. मोठे मोठे कीर्तनकार देखील आहेत, ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने अभंग घेऊन ते समजावून सांगताना दिसतात. तर हा जो कीर्तन आहे हा आपल्या महाराष्ट्रामधील महत्त्वाचा असा गायनातील एक मोठा विषय आहे. कीर्तन बऱ्याच लोकांना आवडतं. लहान लहान मुले, तरुण मुले, वयस्कर, या सर्व ही तिन्ही पिढीमधील लोकांना, माणसांना कीर्तन आवडत असते. तर कीर्तनासाठी काय काय केलं पाहिजे, कोणती माहिती घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आपण शिकू शकतो, ही माहिती आज या लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर कीर्तन कसे करावे, जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळं कीर्तन शिकताना सुरुवातीला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये फेटा बांधणं, आपल्याला 1-2 तास बोलता आलं पाहिजे. प्रवचन जे आपण बोलतोय ते आपल्याला जास्त वेळ बोलता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली तर आपले जे कीर्तन आहे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करावे, शेअर करावे